तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही जे हा व्हिडिओ बघताय ना तो आहे कालचा. कारण आम्ही काल गेलो दत्त जयंतीला, नाही का. दत्त जयंती असल्यामुळे हनुमान मंदिरात गेलो दत्ताच्या, आणि तिथं महाप्रसाद वगैरे घेतलं. त्यामुळे मला रात्री यायला उशीर पण झाला आणि बस भेटली नाही. त्यामुळे एडिट करायचं मला वेळ आला, मग मी एडिट केलं नाही. तर हा व्हिडिओ नाही, तर हा व्हिडिओ कालचा आहे. तर करा एन्जॉय. मित्रांनो, मी आहे मानव देवकोते आणि मी महाराष्ट्र बोल चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक. आणि सकाळचे 11 वाजले. आज पण लेट झालं आहे, काय सांगणार. आज पण लेट झालं आहे आणि काय माहीत मला लेटच व्हायला लागले. सगळे जिममधून चाललेत आणि मी एकटाच राहायला लागले. आज वाटलं होतं की आज लवकर उठावं, परत 7 वाजता उठावं, उठणं झालं नाही. तर चला असू द्या, लेट तो सही लेकिन थेट आहे. तर मित्रांनो, सगळ्यांना आज दत्त जयंती आहे आणि आज दत्त जयंती निमित्त आहे ना, सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज लेग वर्कआउट आता बसत आलोय, लय पाय दुखते आज पण. तर चला चाललोय घरी. 11 वाजले, तर खूप टाईम झाला आहे आणि काही सांगायला आता जाऊ दे. तर चला चाललोय घरी आता. चला, माझी चालली आहे नाईट शिफ्ट आणि अशी नाईट शिफ्ट करून जिम मारायचं म्हणलं ना, स्टॅमिना सगळा लो होता आणि मारायला एवढं हे होत नाही, म्हणजे जोर होत नाही. त्यामुळे ना केलं थोडंफार वेळ आणि वेळ झाली आणि घरी चाललं आहे. खूप वेळ झाला आणि भूक लागते आहे, त्यामुळे दम पण लागायला लागते, म्हणजे वर्कआउट प्रॉपर होत नाही. चला उद्यापासून लवकर येऊ जिममध्ये. चला. तर भैया आला आत्ता सकाळी, म्हणत होता की दाजी मला कपडे अल्टर करायचे आहेत. आता आम्ही चाललोय कपडे अल्टर वगैरे करायला. अच्छा, आपलं टेलर भैया आहे, ओळखीचा आहे, त्याच्याकडे जाऊ आणि भैयाचे कपडे अल्टर करू. भैयाकडे आलो होतो इथं कपडे अल्टर करायला, पण भैया जेवायला गेला नाही. आम्ही आता चाललोय आणि उद्या करणार आहे. तर आलो इथं मॉलमध्ये आणि बाहेर लागणार होते ना, झेरॉक्स लागणार होते. ऑल इन वनमध्ये आले आता आणि त्याला काहीतरी डॉक्युमेंटची फाईल तयार करायची आहे, म्हणून त्याला झेरॉक्स लागणार होते. झेरॉक्स मारायला 2 नंग घ्यायला लागले. कितीला घे ना. मग काय झालं असेल तुला, काय वाटते भैया, काय झालं असेल, काय वाटतं तुला, काय झालं असेल? दादी काय विचारले असते? हां, काय विचारले असते दादी? ते बघ, गाडीला चावी रे. चलिये. काय नाही, दिवशी गाडी चोरीला गेली का नाही मग कळ. हे बघ, गाडीला चावी तशीच आणि गाडी चालू. क्या करू यार, समझ में नहीं आता है, आदत से ही मजबूर हूँ. नाटक नको करू भैया जास्त. तर झेरॉक्स वगैरे मारून आम्ही ना निघालो आता. जसं जायचं आहे आणि आम्हाला आहे ना संध्याकाळी आहे ना दत्त मंदिरात पण जायचं आहे. तिथे आहे ना महाप्रसाद घ्यायचा आहे, त्यामुळे आम्ही सगळी फॅमिली चालले. तर चला दाखवतो. तर आलो डोंगरावर भैयासोबत, बाहेर सोडवायला पण, आणि पापिवणीकडे पण जाणार आहे. ते काय करतात बघतोय. दम लागतोय जास्तच. आणि म्हणजे आम्हाला आहे ना रात्री एका ठिकाणी जायचं आहे, म्हणजेच दत्त मंदिर, दत्तांची जयंती आहे आणि तिथं दत्त मंदिरमध्ये आहे ना महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही सगळी फॅमिली चालली नाही का. तर
चला तुम्हाला दाखवतो दत्त मंदिर. आणि तिथं उरूस पण आहे, तर तिथं चाललंय आम्ही. दम लागते खूप. खाली रूमवरती ऊन लागते आणि इकडं वर आले की गरम लागते, काहीच सण होत नाही. आणि पाणी कोणी आणलं एवढं, काहीच सण होत नाही, काहीच. तर आलो डोंगरावरती असंच फिरत, जरासं बायासोबत गप्पा मारा म्हणून. मित्र चाललंय आम्ही आता दत्त मंदिरामध्ये. आणि दत्त मंदिरामध्ये जाण्यासाठी चाललंय की आता दत्तांचा महाप्रसाद आहे, आणि त्यामुळे रिक्षामधून उतरले आता आणि दत्त मंदिरला चालले आणि चालले आता उतरले इथं रिक्षातून. तर चला एन्जॉय करतो आम्ही पण जत्रा, आणि दत्तांचं वगैरे आहे ना महाप्रसाद पण घेतो. आणि प्लस तर गर्दी वगैरे खूप जमली आहे, बघा किती पब्लिक आली आहे नाही का दत्तांच्या, भरपूर पब्लिक आली आहे. हे चला मंजुळे, बरीच गर्दी झाली आहे. दत्ताच्या मूर्तीचं तुम्ही पण दर्शन करून घ्या. अशी मूर्ती आहे इथं, छान केले. आतमध्ये मूर्ती वाटते अशी. तर महाप्रसादाला आहे ना अशी लोक जमलेत, आणि तिकडं महिलांची लाईन असल्यामुळे त्यांनी मनीषा, आरती आणि पापी तिकडे गेलेत. आणि आता इकडं पुरुषांची लाईन आहे, म्हणून मी आता इकडं आले. तिकडे वय कुठं हा. तर घेतला आम्ही मास प्रसाद असा. चालू आहे मनीषा त्यांना ओळखायला. काय माहित कुठं आहेत, त्या दिसत झाले, त्यांना भेटलं नाही वाटतं. त्यांना शोधत होतो, भेटले दादा त्यांनी. अरे मीच गाळात राहिलो वाटायला. हा वहिनी या तुम्ही पण जेवायला. लाल आहे लाल आहे. मित्रांनो असा होता महाप्रसाद, एकदम भारी होता बरं का, आणि छान होता. मस्त जेवण वगैरे झालं. आणि हे बघा एवढी गर्दी झाली आहे ना भाविकांची, तर खरंच आमच्या माणसांचं अजून जेवण वगैरे झालं नाही. दिनेश जेवतोय अजून, आम्हा चौघांचे झाले जेवण. वहिनी कसा होता महाप्रसाद, कसा होता जेवण कसं होतं. काळू बाळू म्हणजे जेवण वगैरे झालेत, आणि जेवण वगैरे झाले म्हणून आता आम्ही चालले दर्शन गाव. कारण दर्शन करूनच जेवण करणार होतो, कारण की नंतर गर्दी जास्त होती म्हणते. त्यामुळे आम्ही ना आधी जेवण करू मगच जाऊ. जेवण वगैरे केले आणि चालले. डेकोरेशन दरवर्षी चांगलं असतं इथलं. मागच्या वर्षी आहे ना इथं ही होतं ना का ती 3D, भारी गेले डेकोरेशन वगैरे. मग अजून तुम्हाला दाखवतो, हे बघा. आणि पाणी पिलं पाणी प्यायला चालू दिनेशच्या कंपनी आहे, म्हणजे त्यांच्या कंपनीत चालले पाणी प्यायला. आता त्याहून चाललंय आम्हाला. आणि गड आहे. तर लाईनीला लईच गर्दी असल्यामुळे मी आता दर्शन करायचं चाललंय, कारण खूपच गर्दी आहे. काय करायचं, घ्यायचं
दर्शन दर्शन वगैरे होऊन आमचे फोटोशूट चालू आहे. म्हणजे जा ना फोटो काढचा. बायकांना म्हणून मी सोबत कधी घेऊन येत नाही. हे असं असतं मोकार टाइमपास, बाकी काही विषय नाही. आहे का काय चाललंय मॅडम उरका की, म्हणून बायासोबत कुठे यायचं नसतं. जरा नाक नीट पाहिजे होता. झालं आमचं दर्शन वगैरे आणि चाललोय घरी. आणि थोडंसं खेळणी वगैरे प्रसाद वगैरे घेणार आहे. तर चला हो किसक चला बस झालं. तर हो कसं करा माहिती आहे का, आरती काय जोड बघ आवडले का. काय घेणार आहे घ्या. झालं तर खरेदी चालू आहे. किती वेळ झाला दिसतं टाइमपास. आता प्रसाद घ्या. कटाळा आला कटाळा. हो चला की राव. वहिनी किती वेळ आहे अजून. फायनली झालं. वाटलं होतं अजून किती वेळ लागणार पण झाला. चाललोय आता आम्ही घरी. बायकाच्या माग कधी चवणे बरं का खरंच. मित्रांनो हा फुगा आहे ना एकदम भारी दिसते बरं का. हसरा सेम मायासारखाच, म्हणजे वरून हसरा तर दिसतोय पण अजून भरपूर काही दुःख लपवलेलं दिसतंय. चला हसऱ्या चेहऱ्या मग बरंच काही लपवलेलं असतं म्हणते तसं. अरे छान दिसतंय राव. हसते बघा ना कसा. वाव मस्त आहे. आम्ही बसची वाट बघत बसले. झालं आम्ही रत्ना वगैरे फुगे घेतलेत. फुगे केसावर फुगे आणि फुगेवाली आमची. पैसे कोणाचे पडले तिथं. फायनली आली आमची PMT. खूप वेळ झाला, एका तासाच्या नंतर आलो. चला 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 म्हणा. अगं माग कुठंपर्यंत आहे. अरे बापरे झालं झालं झालं. पण होती तुम्ही बसा आता इथं. शेवटची बस होती ती पण गेली. अवघड आहे आता. अशा प्रकारे आम्ही दत्त मंदिरात वगैरे गेलं आणि जेवण वगैरे केलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. चला टाटा बाय बाय. टेक केअर. गुड नाईट बाय. हसत हसत राहा सगळेजण.